आताची मोठी बातमी समोर येत असून समता नगरी सहकारी पतसंस्था प्रकरणाला नवे वळण लागलं। समतामधील भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी संबंधित एका खातेदाराने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत गंभीर आरोप केलेत। या तक्रारीनुसार भोंदू अशोक खरात व समता पतसंस्थेचे मॅनेजर यांच्यावर आज 5 एप्रिल रोजी सायंकाळी राहाता पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादीच्या म्हणण्यानुसार 2021 रोजी समता नागरी सहकारी पतसंस्था येथे त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावाने बनावट सह्या करून खाते उघडण्यात आलं। विशेष म्हणजे फिर्यादी व त्यांची पत्नी प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही त्यांच्या कागदपत्रांचा वापर करून खाते सुरू करण्यात आला असल्याचा आरोप आहे। तसेच या बनावट खात्यांवर मोठ्या रकमेचे व्यवहार करण्यात आले असून यामध्ये पतसंस्थेच्या मॅनेजरने खातेदारांची ओळख व केवायसी प्रक्रिया न पडताळता खाते उघडून गंभीर निष्काळजीपणा केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला। दरम्यान याआधी समता पतसंस्थेच्या संचालकांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व खाती केवायसी व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच उघडल्याचा दावा केला होता। मात्र या नव्या तक्रारीमुळे त्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला। या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या नव्या तक्रारीमुळे समता पतसंस्था पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली असून तपासातून आणखी कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे, कोपरगाव।